सो फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे, म्हणून केस वरती बांधलेत, नाही तर खाली सोडले असते. पण स्वयंपाक करायचा असतो त्यामुळे. सो आता काय काय करते ते तुम्हाला दिसेल थोड्या वेळात, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. जय श्री महाकाल, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सुरुवात झालेली आहे हे क्लीन करण्यापासनं. खूप दिवस झालं करेल बोलते. खूप दिवस म्हणजे 4 दिवस नाही झाले की खराब होतं. सो एनिवेज आता याला ऑलमोस्ट 7 दिवस झाले असतील. 7 दिवसांनी मी क्लीन करत असते, शक्यतो सोमवारच्याच दिवशी. पण आता आज मुहूर्त लागलाय, सो क्लीन करून टाकते. भेटू परत थोड्या वेळात, तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. सो फायनली क्लीन झालेला आहे, एकदम चकाचक. स्टे ट्यून. स्वयंपाक करून पाठ इतकी ताटली आहे आणि जेवायची पण इच्छा नाही आहे, खरं सांगते. काय काय केलं हे थोड्याच वेळात दिसेल. आता चपात्या आणि भाकरी राहिलेल्या आहेत, भाज्या डाळ भात झालेला आहे. सो ते करून भेटेल, डायरेक्ट तुम्हाला ताटच दाखवेल की मी काय काय जेवते ना. हे बघा, कालच्या भाकरी तर मी दाखवल्याच, पण आजच्या पण बघा किती फुगत आहेत. आणि माझी पाठ इतकी ताटली होती, म्हणजे ना मला असं माझं काम दुसऱ्याला सांगायला आवडत नाही, पण आई ते आई असते. तिने बरोबर ओळखून घेतलं आणि ती बिचारी आता भाकरी आणि चपात्या करणारी. बरं झालं, मला इतकं बरं वाटतंय, काय सांगू तुम्हाला. थँक्यू मम्मा, लव यू. म्हण ना लव यू टू बेटा. कूल मॉम आहे माझी, कूल वाली. स्टेडियम गाईज. वाव, कसली भारी. ही मी खाणार आहे, मी सगळीकडून फुगलेली. सो आत्ता फायनली माझं एडिटिंगचं काम झालं आहे. शॉर्ट व्हिडिओ पण पडला आहे आणि व्लॉग पण पडलेला आहे. आता फायनली जेवायला जाऊया, चला. सो फायनली आपण जेवायला बसलेलो आहे. तिथे आहे कांदा, कारल्याची काळ्या मसाल्यातली भाजी, छोले, फोडणीची डाळ आणि भाकरी. भात आजपासून स्किप. सो एवढंच आहे. स्टे ट्यून गाईज. सो आता मखाना खाते मी. माझं फेवरेट स्नॅक्स आहे, पण हे मी रोज नाही खात, कारण की हे पण फर्स्ट क्लास प्रोटीन नाही आहे, सेकंड क्लास आहे आणि याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहेत, त्यामुळे. पण कधीमधी चलता आहे. स्टे ट्यून. सो आज आहे विश्वकर्मा जयंती. सो मम्माला घेऊन मी चालले टेम्पलला. आणि मी जो ड्रेस घातला आहे तो मला इतका टाईट होतो, काय सांगू. एवढं वजन वाढून ठेवलं आहे ना मी. जाऊ द्या, होईल हळूहळू कमी. स्टे ट्यून. सो फायनली मी रेडी झालेली आहे. भेटूया डायरेक्ट आता मंदिरात जाऊन, तोपर्यंत स्टे ट्यून. मम्मी, आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालंय आणि मी इकडे टिका बनवला आहे. सो आता मी माझ्या फेवरेट टेम्पलमध्ये आले आहे आणि इथे खूप डॉग्स आहेत, बघू शकता तुम्ही. केवढे मोठे मोठे, बापरे. आणि कसला आवाज करतायत. सगळ्यात पहिले पद्मावती देवी, श्री पद्मावती देवी, तुमच्या इच्छा मागून घ्या. गोविंद गोविंद गोविंद. श्री व्यंकटेश्वर स्वामी, गोविंदा गोविंदा गोविंदा. तुमच्या सगळ्या इच्छा मागून घ्या. तुमच्या इच्छा मागून घ्या. श्री महालक्ष्मी देवी. सगळ्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन करा. तुमच्या इच्छा पूर्ण मागून घ्या. तुमच्या इच्छा पूर्ण होत हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. नरसिंह स्वामी आहेत हे. सो तुम्ही तुमची इच्छा मागून घ्या. तुमच्या इच्छा पूर्ण हो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. स्टे ट्यून. आज सॅटरडे आहे,
सो हा व्लॉग तुमच्याकडे उद्यापर्यंत येईल, पण तरी पण सगळ्यांनी दर्शन करा, इच्छा पूर्ण मागून घ्या. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. स्त्रियांनी सरळ पाया पडायचं नसतं म्हणून मी तिरका होऊन व्हिडिओ काढते. ॲक्च्युली स्त्रियांनी यायचं पण नसतं, पण आता अलाव केले आणि तिरकं होऊन पाया पडायचं असं म्हणतात. सो आणि माझा जन्म शनिवारचाच आहे, सो मला आता जायलाच सांगितलं आहे, पण मी कधीतरी जाते. हे टेम्पल माझं खूप फेवरेट आहे. बरं, मी याच्याविषयी थोड्या वेळाने बोलते, स्टेट्यून. सो इकडे असतं तीर्थम आणि हे डोक्यावरती ठेवतात. तर इकडे पंडितजी नाही आहे, नाही तर आपल्याला भेटलं असतं, पण मी माझ्या हातानेच घेते. हा माझा उजवा हात आहे आणि असं तुलसी मैयाच्या पण पाया पडा, तुमच्या इच्छा मागून घ्या, तुमच्या इच्छा पूर्ण हो हेच मी तुळशी मैया चरणी प्रार्थना करते. व्यंकटरमण गोविंद गोविंद. हां, दिसलं. सगळ्यांनी नीट दर्शन करा, तुमच्या इच्छा मागून घ्या, तुमच्या इच्छा पूर्ण हो हेच मी देवाचरणी प्रार्थना करते. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. स्टे ट्यून गाईज. सो आता हे लास्ट जिथे मी पाया पडायला जाणार आहे, नागदेवतांचं मंदिर. इकडे पण मी तिरकं उभं राहून लांबूनच पडणार, कारण की मला खूप भीती वाटते. मी महादेवांची भक्त आहे, पण तरी पण स्टे ट्यून. सो ह्या टेम्पलमध्ये येऊन सगळ्यात पहिलं माझं फेवरेट काम म्हणजे मला इथे खूप पीस आणि शांती भेटते म्हणून मी येते. सगळ्यात पहिलं चंदन लावणं हे माझं फेवरेट काम आहे. सिंदूर भरणं, कारण की माझं लग्न झालेलं आहे, पण काय स्टोरी ते मी सांगेल तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये. सो अशा प्रकारे चंदन कुंकुम आणि फूल हे मी भांग भरते. हे माझं फेवरेट काम आहे आणि खूप वेळ बसते. आणि प्रसाद खाल्ल्याशिवाय तर जातच नाही. प्रसादात काय असतं, कधी सुरू होतं, हे सगळं तुम्हाला. आणि इकडे मग काय म्हणणं आहे मम्मी, काय म्हणायची? हे आपलं फेवरेट टेम्पल आहे ना. यस. इथे इतकी शांतता भेटते ना. साऊथच्या कोणत्या पण टेम्पलमध्ये जा, असं नाही, सगळ्याच मंदिरांमध्ये शांतता भेटते, पण मला स्पेशली बालाजी टेम्पल्समध्ये खूप भारी वाटतं, हो की नाही? हो. चंदन लावल्यानंतर पण एकदम शांत डोकं पडल्यासारखं होतं, है ना? आणि इथं संध्याकाळी प्रसाद असतो, तो तर एवढा भारी असतो ना, इतकी भारी टेस्ट असते ना. सिम्पल असतो पण खायला इतकं छान लागतो ना, काय सांगू. आणि ते जे पाणी देतात ना, तुळशी पत्र वगैरे घालून, काय काय असतं एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण ते पण खूप छान लागतं, हो ना मम्मी? खूप छान. पण एक दिवस या बालाजी मंदिरात मोहननगरला नक्की या. आम्ही कायम येतो, कायम. आणि प्रसाद घ्या. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रसाद येतो. 6ला किंवा 7पर्यंत, कधी 6ला येतो, कधी 7ला येतो, डिपेंड आहे, पण येतो. कधी कधी 8 पण वाजतात, पण येतो प्रसाद छान असतो. आज जर आला आणि आम्ही घेतला तर तुम्हाला नक्की दाखवेल मी, हो ना गं? जेव्हा पण मी सॅड असते, डिप्रेशनमध्ये असते, तेव्हा मम्मीला घेऊन मी इकडेच येते. आम्हाला खूप बरं वाटतं इकडे येऊन, हो ना? हो. स्टे ट्यून. सगळे टेम्पल्स दाखवले, फक्त हेच नव्हतं दाखवलं. विष्णू वाहन असं लिहिलं इथे. प्रसाद आला, प्रसाद. आणि इकडे कोण जॉईन झालं आपल्याला? हाय मावशी. चांद मामा बघा, अजून खूप वेळ लागणार आहे त्यांना. प्रसादम आलेला आहे, पण आरतीलाच खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे नाही बसू शकत. नेक्स्ट टाइम दाखवेल कधीतरी. स्टे ट्यून. गाईज, माझ्याकडे स्लाईम होतं, त्याच्यापासून मी गणपती बाप्पा बनवलेत. इथे मोदक आहे, ही त्यांची सोंड, डोळे, कान, पाठ जरा लहानच झाला आहे आणि पाय पण मला जसं जमलं तसं मी ट्राय केलं. स्टे ट्यून. इथं विराजमान केलंय मी गणपती बाप्पांना. सो गाईज, हा आहे बालाजीचा प्रसाद. असा प्रसाद असतो. आजीने आणला. गोविंदा गोविंदा गोविंदा. ऋषीनी, ह्या माझ्या भावाने आणून दिला. इकडं बघ,
याने आणून दिला मला. बस ना खाली. असा भात असतो ज्याच्यामध्ये शेंगदाणे, अशा मिरच्या, डाळ, मस्त फोडणी, खूप सुंदर वास येतोय काय सांगू. सो फायनली आत्ताच घरी आली. आता मी चालले वॉकिंगसाठी. बरोबर 1 तासाचं टायमिंग लावलं आहे आणि पार्किंगमध्ये चालायला आली आहे आणि सोबतच आता व्हायटॅमिन सीची गोळी खाणार आहे. स्टेडियम. एवढे पाय दुखत आहेत ना, लास्टचे शेवटचे 20 मिनटं राहिलेले आहेत, पण लय पाय दुखतात. चालायची सवयच नाही राहिली ना आता, त्याच्यामुळे. पण हळूहळू वर्कआउट वाढूया आपण. एकदम नाही वाढवायचं. डाएट चालू केलं की लगेच एकदम एक्स्ट्रीम नाही. बिगिनर असाल तर हळूहळू वर्कआउट चालू करायचं. सो 1 तास झाल्यानंतर भेटते स्टेडियम. माझी विटॅमिन सीची गोळी बघा इथे पडली चघळता. मला खूप वाईट वाटलं, पण मम्मीला बोलवलं आहे मी खाली. आणि आता माझे राहिलेले आहेत 14 मिनटं. जीव गेला. 1 तास चालायचं म्हणजे सोपं नाही आहे. बापरे, गुडघे तेवढे दुखत आहेत ना, पाय काय सांगू तुम्हाला. स्टेडियम. सो फायनल 1 तास झालेला आहे चालून. खूप टफ आहे, जितकं वाटतं तितकं इझी नाही आहे. मम्मी आलेली आहे खाली, तिने मला विटॅमिन सीची गोळी दिली. इकडे मम्मी आहे. सो भेटू परत उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडा मोठाच झाला आहे, प्लीज थोडा ॲडजस्ट करा. उद्याचा नक्की छोटा बनवेल. भेटू परत उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खावी खुश रहो. बाय बाय कर ग. बाय. गुड नाईट. गुड नाईट बाय. पण त्यांना मॉर्निंगला व्लॉग जाईल. गुड मॉर्निंग पण तुम्हाला. बाय.